वॉक, पाथ अँड सर्किट. त्याच्यात आणखी एक ट्रेल. हे 4 डेफिनेशन पाहिजेत. 4 मध्ये पहिली वॉक. आता ग्राफ मध्ये वॉक काय असतं, पाथ काय असतं, ट्रेल काय असतं, पाथ काय असतं आणि सर्किट काय असतं, हे 4 गोष्टी पाहिजेत. वॉक म्हणजे काय, आपण बोली भाषेत वॉक म्हणजे काय असतं, चालणं असतं. मग आपल्याला ग्राफवर पण चालायचंय. चालणं कसं असतं, असं कसंही चालू शकतो ना आपण, सरळ वाकडं तिकडं पुन्हा रिपीट होऊ शकतं. तेच त्यालाच वॉक म्हणायचं ग्राफ मध्ये. आता काय जी हा ग्राफ दिलेला आहे, तर त्याच्यात किती हे पाहिजे, फायनाईट व्हर्टायसेस आणि एजेस पाहिजे, म्हणजे फायनाईट ग्राफ पाहिजे थोडक्यात. आपण सुरुवातीलाच म्हणलेलं की आपण घेताना कसे ग्राफ घेणार आहे, फायनाईट घेणार आहे. आता वॉक कशाला म्हणायचं, अ फायनाईट अल्टरनेटिंग सिक्वेन्स ऑफ व्हर्टायसेस अँड एजेस. फायनाईट अल्टरनेटिंग सिक्वेन्स ऑफ व्हर्टायसेस एजेस, म्हणजे सपोज व्हर्टायसेस असेल एज, व्हर्टायसेस एज अशी सिक्वेन्स आहे. स्टार्टिंग अँड एंडिंग विथ व्हर्टायसेस, म्हणजे त्या सिक्वेन्सची स्टार्ट आणि एंड कशाने झाली पाहिजे, व्हर्टायसेसने. सपोज ही अशी एक सिक्वेन्स आहे, व्हर्टायसेस एजेस, व्हर्टायसेस एजेस, व्हर्टायसेस एजेस. त्याची स्टार्ट व्हर्टायसेसने झाली पाहिजे, एंड कशाने झाली पाहिजे, व्हर्टायसेसने. such that each edge in the sequence is incident at the vertices preceding and the following is called walk and walk. याला काय म्हणायचं, वॉक म्हणायचं, किंवा दुसरं नाव काय त्याला, एज सिक्वेन्स. म्हणजे काय की हा जो E1 व्हर्टायसेस आहे हा V1 आणि V2 वर इन्सिडेंट झालेला पाहिजे. हा E3 व्हर्टायसेस V2 आणि V3 वर इन्सिडेंट झाला पाहिजे. E7 व्हर्टायसेस V3 आणि E4 व्हर्टायसेस झाला पाहिजे. ही जी एवढी सिक्वेन्स आहे, पहिली गोष्ट काय, सिक्वेन्स पाहिजे व्हर्टायसेस एजेसची, अल्टरनेटिंग व्हर्टायसेस एजेसची सिक्वेन्स आहे. दुसरी गोष्ट, स्टार्टिंग आणि एंडिंग काय पाहिजे, स्टार्टिंग आणि एंडिंग काय पाहिजे, व्हर्टायसेस पाहिजे. आणि हे जे मधले जे एजेस आहेत हे मागच्या आणि पुढच्या याच्यावर काय झाले पाहिजे, इन्सिडेंट झाले पाहिजे. असं जर असेल तर त्याला काय म्हणायचं, वॉक म्हणायचं. असं जर असेल तर त्याला काय म्हणायचं, वॉक म्हणायचं. हे जे स्टार्टिंग आणि एंडिंगचे व्हर्टायसेस आहेत, स्टार्टिंग आणि एंडिंगचे व्हर्टायसेस आहेत, त्यांना काय म्हणायचं, टर्मिनल व्हर्टायसेस. जे सुरुवातीचे आणि शेवटचे आहेत त्यांना काय म्हणायचं, टर्मिनल व्हर्टायसेस. आता आपण याच्यात पाहू हे एक्झाम्पल. हा वॉक आहे का, वॉक काही असू शकतो, फक्त काय पाहिजे, महत्वाची गोष्ट, व्हर्टायसेस एजेस, व्हर्टायसेस एजेस, व्हर्टायसेस एजेस, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एंड काय पाहिजे, व्हर्टायसेसनी पाहिजे, त्याला टर्मिनल व्हर्टायसेस म्हणतात. आणि नंतर हा E1 V1 आणि V2 वर इन्सिडेंट झाला पाहिजे, E2 हा V2 आणि V3 वर इन्सिडेंट झाला पाहिजे. आता हा आपण काढण्याचा प्रयत्न करू, हा वॉक काय येईल ते सांगा मला. पहिल्यांदा कोणता व्हर्टायसेस घ्यावा लागेल, V1. V1 वरून E1 मार्गे V2 ला जायचं, E1 मार्गे V2 ला जायचं, V2 वरून E2 मार्गे V3 ला यायचं. E2 एज घेऊन V3 ला यायचं. V3 वरून कुठे जायचं, V4 ला जायचं. पण एज कोणती घ्यायची, E3 ना, V4 ला जाताना E3 एज घ्यायची, बरोबर. त्याच्यानंतर E8 एज घेऊन V2 ला जायचं, E8 एज घेऊन V2 ला जायचं. त्याच्यानंतर E1 एज घेऊन कुठे जायचं, V1 ला, परत तिथे यायचं. परत E1 एज घेऊन V1 ला आलं, परत E5 एज घेऊन कुठे जायचं, V5. कसं आलं कळलं हे, आपण सुरुवात कुठून केली, V1 पासून इथं आलो, इथून इथं आलो, इथून इथं आलो, इथून पुन्हा इथं गेलो, इथून पुन्हा इथं आलो, हा असं आलो. लक्षात आलं रूट, हा वॉक झाला. हा काय झाला, वॉक झाला. समजलं हे, हो सर. आता आपण 2 वेगवेगळे वॉक पाहू. एक क्लोज वॉक, रिपीट. इथं पहा, इथं एज रिपीट झाल्या, व्हर्टायसेस रिपीट झाले तरी चालतात आणि एज रिपीट झाले तरी चालतात.
इथं होऊ शकतात एज आणि व्हर्टायसेस रिपीट होऊ शकतात. आताच पाहिलं आपण E1 एज काय झाली, रिपीट झाली. रिपीट झाली आणि रिपीट भरपूर सारे व्हर्टायसेस. कोणत्या V1 to V2, V1 आणखी कोणता V2 V2 आणखी एवढे व्हर्टायसेस काय झाले, रिपीट झाले. रिपीट आता मला सांगा बरं क्लोज वॉक काय असणार आहे आणि ओपन वॉक काय असणार आहे. क्लोज म्हणजे काय, जवळ. हा क्लोज म्हणजे आणि हा क्लोज म्हणजे काय, दोन्ही सारखे का वेगळे. वेगळे. सेम आहे. क्लोज म्हणजे बंद आणि वरचा क्लोज क्लोज म्हणजे म्हणजे जवळ. काय, बंद. दरवाजा डोअर क्लोज करा म्हणजे काय, दरवाजा जवळ घ्या. आणि हा क्लोज म्हणजे क्या आप जवळ. क्लोजअप करते आला तो जवळ, क्लोजअप वाला जवळ. तर आपण जनरली मॅथमॅटिक्स मध्ये बऱ्याच वेळा हा शब्द वापरतो, हा कमी वापरतो. इथे कोणता दिसतोय, क्लोज वॉक. क्लोज वॉक म्हणजे काय असणार आहे, बंद. बंद. बंद म्हणजे काय असेल, बंद म्हणजे काय. सपोज हा वॉक घेतला मी, हा सायकल पेक्षा आणखी थोडस, सायकलची थोडी आपल्याला आणखी वेगळी डेफिनेशन पाहिजे. हा क्लोज वॉक असेल का, इथून चालू होऊन इथून गेलो इथून गेलो, हा क्लोज वाटतो का, नाही. नाही. हा वाटतो का क्लोज आता, नाही. हा हो आता सर. आता ऍड केलेला वाटतो ना. हो. म्हणजे क्लोज वॉक म्हणजे काय, ज्याचे इंड व्हर्टायसेस म्हणजे टर्मिनल, त्यालाच इंड व्हर्टायसेस पण म्हणतात पाथचे वॉकचे, ज्याचे टर्मिनल व्हर्टायसेस हे सेम असतील त्याला काय म्हणायचं, क्लोज. क्लोज वॉक. आणि ज्याचे टर्मिनल व्हर्टायसेस सेम नसतील त्याला काय म्हणायचं, ओपन वॉक. ज्याचे टर्मिनल व्हर्टायसेस सेम तो क्लोज वॉक, ज्याचे टर्मिनल व्हर्टायसेस सेम नाही तो ओपन वॉक. इथं पहा हा V1 आहे आणि हा V2 आहे, टर्मिनल व्हर्टायसेस सेम आहेत का, नाही. नाही. मग नाही हा sir. कोणता वॉक आला, ओपन. ओपन. ओपन वॉक. लक्षात आलं. हो सर. हो. आता आता याच एक्झाम्पल मध्ये जर मी इथंच थांबलो असतो तर, या एक्झाम्पल मध्ये मी इथंच थांबलो असतो तर, हा क्लोज वॉक Close. झाला असता का. कोणता वॉक, हा इथून इथं जायचं, इथून इथं जायचं, इथून इथं जायचं, इथून इथं आणि इथून इथं. हेच पाहायचं रिपीट होऊ काय होऊ ते काय घेणं देणं नाही, फक्त इंड व्हर्टायसेस काय पाहिजे, सेम आहेत का ते चेक करायचे. म्हणजे हा पण हा काय झाला, क्लोज. क्लोज वॉक. या दोन डेफिनेशन होप कळले असतील. हे पहा ह्याच ग्राफ मध्ये काय आहे, V1 E1 V2. हे पहा हे सगळ्यात महत्वाचं काय, हे असं काही लिहून नाही चालत. एज हे V1 आणि ह्या दोन याच्यावर काय झालेली पाहिजे, इन्सिडेंट झालेली पाहिजे. आता V1 V2 V2 E1 ने जॉईन झालेलं आहे, V2 V3 E2 ने जॉईन झालेलं आहे, त्याच्यानंतर V3 V4 E3 ने जॉईन झालेलं आहे, नंतर V4 V5 हा E4 ने जॉईन झालेला आहे हा, आणि V5 V3 E7 ने जॉईन झालेला आहे हा. हा क्लोज वॉक येईल का, नाही. नाही का, कारण याचा टर्मिनल व्हर्टायसेस काय V1 आणि V3, त्याच्यामुळे हे येणार नाही. आणि खालचा जर चेक केला तर खालचा येईल तो. म्हणजे खालच्यात काय केलंय, फक्त एक्स्ट्रा असं एवढं केलंय, हा काय आला, क्लोज वॉक आला. त्याच्यानंतर ट्रेल. ट्रेल म्हणजे काय असतं, तर वॉकच असतात. इथून पुढे सगळं आपण वॉकचेच हे पाहणार आहे. वॉकवर थोडे रिस्ट्रिक्शन वाढवायचे. आता वॉकला काय रिस्ट्रिक्शन होतं का, एज रिपीट करा, व्हर्टायसेस रिपीट करा, काय फरक पडत होता का, नाही. पण इथं ट्रेलला काय करायचं, रिस्ट्रिक्शन टाकायचं कशावर, तर एजवर. एज रिपीट नाही झाल्या पाहिजे. वॉकच पाहिजे, पण त्याच्यात काय रिपीट व्हायला नको, एज रिपीट व्हायला नको. असं जर असलं तर त्याला काय म्हणायचं, ट्रेल म्हणायचं. व्हर्टेक्स रिपीट व्हायला काय अडचण नाही, व्हर्टेक्स रिपीट व्हायला काही अडचण नाही. आता पहा मी एक्झाम्पल पाहतो, हे ट्रेल आहे का सांगा मला.
मी इथून इथं गेलो, इथून इथं गेलो, इथून इथं गेलो. ही ट्रेल आहे का आता काढलेली? हो. हे पहा हो असं सर. हो सर. वाटलं तर डायरेक्शन दाखवतो. आहे का ट्रेल आहे? याच हे काय वॉक त्याच्यात पाहिजे. एक पण एज रिपोर्ट झालेली झाली वॉक म्हणून. पाहिजे, वॉक आहे आणि त्याच्यात एक पण एज रिपीट झालेली नाहीये, त्याच्यामुळे नाही. हा काय आला? ट्रेल आला. लक्षात आलं? हो सर. हो सर. हो सर. आता आणखी एक पाहू एक्झाम्पल याच्यातलं. पहा. हा ट्रेल आहे का? नाही सर. आहे का? एज रिपीट आहे झाली सर. का? हो सर. एज रिपीट झाली का? हो सर. नाही. नाही सर. एज रिपीट नाही ना झाली. नाही. V1 V2 व्हर्टायसिस रिपीटला काय अडचण नाही. व्हर्टायसिस रिपीट झाले तर काय अडचण नाही. पण एज रिपीट झाली का? नाही. नाही सर. त्याच्यामुळं नाही हा सर. काय आहे? ट्रेल आहे. याला पर्टिक्युलर काय म्हणायचं? क्लोज ट्रेल म्हणायचं. याला काय म्हणायचं? कोर्स क्लोज राईट ट्रेल. सर. हे कोणतं दिलंय? एकच पाहू यातलं. हा पाहू. V1 to V3 दिलंय. V1 to V3 कुठं आलं? हे V1 to V3 हा आला. त्याच्यानंतर V3 to V8 E7 ने, V3 to V8 हे नाही आला. त्याच्यानंतर V8 to V6 म्हणजे असं लिहिताना ड्रॉ करताना आपण असं करू शकतो, पण लिहिताना असं लिहायचं सिक्वेन्स. V8 to E9 E9 V6 ला गेलो, परत V3 ला E6 ने गेलो, असा गेलो. त्याच्यानंतर V3 to V2 गेलो E3 ने आणि परत V2 to V1 गेलो E1 ने. म्हणजे हा ट्रेल झालाय, क्लोज ट्रेल. याला काय म्हणलं तरी चालेल, क्लोज ट्रेल म्हणलं तरी चालेल. व्हर्टायसिसला काय अडचण नाही. इथं कोणती व्हर्टायसिस रिपीट झाली? ही व्हर्टायसिस आणि ही व्हर्टायसिस रिपीट झाली. कारण सुरुवातीतून केलं आणि एंड पण इथंच केलं आपण. हे पहा V1 रिपीट झालंय आणि V3 रिपीट झालं असेल. व्हर्टायसिस रिपीट झाले तर काही अडचण नाही. आता पाथ म्हणजे काय? काय असेल? काय वाटतं? सुरुवातीला आपण वॉकला काय पाहिलं होतं? रिपीट काय होऊ शकतं? व्हर्टायसिस आणि एजेस रिपीट होऊ शकतात. नंतर आपण ट्रेल पाहिलं. ट्रेलला काय झालं? एज रिपीट नाही होत. एजेस रिपीट नको. व्हर्टायसिस रिपीट होऊ शकतात आणि एज होऊ शकणार नाही. आता पाथला काय असेल सांगा बरं? व्हर्टेज रिपीट नाही होऊ शकत. दोघं पण रिपीट नाही. म्हणजे एजेस पण रिपीट होणार नाही आणि व्हर्टेक्स पण Vertex रिपीट होणार पण. नाही. नो एजेस अँड नो नो व्हर्टायसिस. व्हर्टायसिस रिपीट. लक्षात आलं हे? हो सर. पाथची डेफिनेशन. हो सर. बरं असं असू शकतं का कधी? एजेस रिपीट होऊ शकतात पण व्हर्टायसिस नाही, अशी पॉसिबिलिटी येऊ शकते का? नाही सर. येईल का? नाही यायची ना. नाही कारण सर. ज्यावेळेस एज रिपीट होत असतील तर एज स्वतः एज येत नाही ना, नुसती 2 व्हर्टायसिस घेऊन येतो. त्याच्यामुळे एज जर रिपीट होत असेल तर व्हर्टायसिस ऑब्व्हियसली रिपीट होणार. त्याच्यामुळे ती केस येणार नाही इथं. मग इथं केस काय येणार? व्हर्टायसिस पण नाही आणि एज पण रिपीट होणार नाही. म्हणजे ज्या वॉक मध्ये नायदर व्हर्टेक्स नॉर एज रिपीट असं असेल तर त्याला काय म्हणायचं? पाथ म्हणायचं. पाथ. हे वॉक वरून अशी डेफिनेशन देऊ शकतो. म्हणजे ही पहिली डेफिनेशन वॉक सुरुवातीला, किंवा असं म्हणू शकतो ट्रेल मध्ये काय असणार आहे? नो व्हर्टेक्स रिपीट झाले तरी त्याला काय म्हणणार आहे आपण? पाथ म्हणणार आहे. का? कारण ट्रेल मध्ये ऑलरेडी एज रिपीट करायला चान्स नाही, त्याच्यात एज रिपीट नाही, त्याच्यात फक्त आणखी कंडिशन टाकले की नो व्हर्टेक्स रिपीट तरी चालेल. कारण ट्रेल म्हणलं तर ऑलरेडी तिथं काय आलंय? एज नो रिपीट, नो एज रिपीट आलं. इथं दोन्हीपैकी कोणती डेफिनेशन सांगितली तरी चालेल. कळलं? हो सर. पहिली सांगितली तरी चालेल. वॉक मध्ये काय नको? एजेस आणि व्हर्टायसिस दोघंही रिपीट नको. आता पहा हे एव्हरी पाथ इन ग्राफ इज ट्रेल. प्रत्येक पाथ काय असणार आहे? ट्रेल असणार आहे. का? कारण पाथ मध्ये काय आहे?
नो Age एजेस, repeat नाही. नो व्हर्टेक्स रिपीट. आणि ट्रेल मध्ये काय असतं? एज रिपीट नो व्हर्टायसेस रिपीट. नो एज, बरोबर. नो एज बट And व्हर्टेक्स कॅन रिपीट होऊ शकतात. त्याच्यामुळे एव्हरी पाथ हा काय असतो? ट्रेल असतो. बट एव्हरी ट्रेल नीड नॉट बी पाथ. कॉन्व्हर्स ट्रू नाही. मग आता मला एक्झाम्पल सांगा बरं. या ग्राफ मध्ये सांगा एक्झाम्पल. एखादा पाथ आहे आणि ट्रेल नाही. असं असू शकतं ना का? असं असू शकतं का? पाथ आहे पण ट्रेल नाही. पाथ असल्यावर ऑब्वियसली काय असणार आहे? ट्रेल असणार आहे. कारण इथं एज आणि व्हर्टायसेस रिपीट नाही. पण ट्रेल असेल तर पाथ असेल का? नेसेसरी नाही. कारण पाथ मध्ये एज पण आणि व्हर्टायसेस पण रिपीट होणार नाही. आता पहा हे. हा ट्रेल आहे का? आता काढलेला. इथून इथं गेलो, हो. इथून इथं गेलो, इथून आहे ना? हो सर. हा ट्रेल आहे. पाथ आहे का हा? नाही. नाही सर. नाही. का नाही पाथ? With Vertex repeat. या repeat झालाय. व्हर्टेक्स रिपीट झालाय. व्हर्टेक्स काय झाले? Vertex रिपीट repeat. झालेत. हा एक आणि हा एक व्हर्टेक्स काय झालाय? रिपीट झालाय. म्हणजे ट्रेल हा जर असेल तर नेसेसरी नाही, पाथ असेल. पण पाथ असेल तर गॅरंटेड काय असतो? ट्रेल असतो. सर्किट म्हणजे काय? किंवा सायकल म्हणजे काय? अ क्लोज वॉक इन विच नायदर व्हर्टेक्स नॉर एज. हा क्लोज वॉक पाहिजे. तर क्लोज वॉकची पहिली कंडिशन काय आहे? क्लोज वॉकची कंडिशन काय आहे? त्याची टर्मिनल व्हर्टायसेस काय पाहिजे? सेम पाहिजे. क्लोज वॉकची कंडिशन तीच आहे ना की टर्मिनल व्हर्टायसेस काय पाहिजे? सेम पाहिजे. अ क्लोज वॉक इन विच नायदर व्हर्टायसेस नॉर एजेस रिपीटेड. पण एक तर व्हावं लागेल ना क्लोज वॉक आहे म्हणल्यावर. कोणता? टर्मिनल व्हर्टायसेस. म्हणजे फक्त आणि फक्त टर्मिनल व्हर्टायसेस ज्या याच्यात रिपीट असेल, ज्या वॉक मध्ये रिपीट असेल, एजचा तर प्रश्नच नाही. ज्या वॉक मध्ये फक्त टर्मिनल व्हर्टायसेस रिपीट असेल तर त्याला काय म्हणायचं? सर्किट म्हणायचं. इथं पहा, व्हर्टेक्स पण रिपीट नाही, टर्मिनल व्हर्टायसेसचा सोडून, आणि एज पण रिपीट नाही. आता आपण काय करू? याच्यातच मला एखादी सायकल सांगा. सायकल किंवा सर्किट म्हणायचं त्याला. ही सायकल होईल का? ही होईल का सांगा सायकल? नाही. हो सर. होईल का? नाही. का नाही. नाही व्हायची? हो सर. व्हर्टेक्स रिपीट झाला. Vertex repeat आहे. टर्मिनल vertex repeat. कोणता व्हर्टेक्स रिपीट झाला? कोणता? पहा, V3 टू V4 E3 ने गेलो. V3. टर्मिनल व्हर्टायसेस रिपीट चालतो ना. सर्किट मध्ये, पाथ मध्ये चालत नाही. पाथ मध्ये कसलाच व्हर्टेक्स रिपीट चालत नाही. सर्किट मध्ये किंवा सायकल मध्ये फक्त आणि फक्त टर्मिनल व्हर्टायसेस रिपीट झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. त्याला काय म्हणायचं? हे पहा आता, V4 E5 ने V5 ला गेलो. V5 E8 मार्गे V7 ला गेलो. V7 ने E10 मार्गे V8 ला गेलो. V8 ने E7 मार्गे V3 ला गेलो. बरोबर. आता सर्किट आणि सायकल म्हणजे काय? की त्याच्यात फक्त आणि फक्त एंड व्हर्टायसेस, टर्मिनल व्हर्टायसेस रिपीट झाले पाहिजे. हे V3 आणि V3 रिपीट झाले पाहिजे. होत आहेत? हो सर. होत आहेत. बाकी काहीच रिपीट व्हायला नको. बाकी काय रिपीट होतंय का आणखी? नाही. 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 त्याच्यामुळे ही काय आली? सायकल आली. सायकल म्हणजे कम्प्लीट तर झालं पाहिजे ना. लक्षात आलं असेल. पहा आता हे, ही सायकल आहे का? ही सायकल आहे का? नाही. नाही. का? V1 रिपीट झाला तर चालतोय आपल्याला, पण मला V3 दुसरा कोणताच रिपीट नको. एज रिपीट नको, व्हर्टायसेस नको. म्हणजे ही सायकल नाही. लक्षात आलं? हो सर. हो सर. हो सर. आता एक आपण कॉमन एक्झाम्पल आधी हे पाहू. लेंथ ऑफ वॉक.
काय असेल लेंथ ऑफ वॉक? काय वाटतं? काय असू शकते लेंथ ऑफ वॉक? वाचून नका सांगू हा. विचारलंय म्हणजे याच्यासाठी नाही विचारलं की तुम्ही वाचून सांगावं. काय असू शकतं? काय असतं माहिती का? म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे गोष्ट शिकता येते. एखादी गोष्ट आपण नावावरून गेस करू शकता. तुम्ही पाथ कसं गेस केलं? पहिल्यांदा आपण वॉक शिकलो, नंतर ट्रेल शिकलो. मग पाथ तुम्ही गेस केला ना की पाथ काय असेल? असं गेस करायचं की हे काय असू शकतं पहिली गोष्ट. नाही समजलं तर वाचायचं. मग ती समजून घ्यायची डेफिनेशन. वेगवेगळ्या प्रकारे एखादी गोष्ट तुम्ही शिकू शकता. नेसेसरी नाही एकच वे असतो शिकण्याचा. मग लेंथ ऑफ वॉक काय असू शकतो? आपल्याला काय काय चान्सेस असतील? लेंथ ऑफ वॉक, नंबर ऑफ एजेस असू शकतात, नंबर ऑफ व्हर्टायसेस असू शकतात. पण नंबर ऑफ व्हर्टायसेस घेतलं तर पॉसिबल वाटतं का? कारण भरपूर वेळा रिपीट होऊ शकतात ना ते. त्याच्यामुळे काय असू शकतं की नंबर ऑफ एजेस किती आले असतील त्या वॉक मध्ये, असं आपण अंदाज लावू शकतो ना. तो आधी अंदाज लावणं महत्वाचं असतं. मग डेफिनेशन समजून अंडरस्टँड रीड करायची, मग अंडरस्टँड करायची, असं पण करू शकतो. म्हणजे वेगवेगळे वे, नेसेसरी नाही की मी सांगतो तसंच करावं. लेंथ ऑफ वॉक काय येईल? तर टोटल नंबर ऑफ टाइम्स एजेस किती ऑकर झालेत, टोटल एजेस किती आलेत त्या याच्यात, त्याला काय म्हणायचं? लेंथ ऑफ वॉक म्हणायचं. आता हा ग्राफ पाहू. याच्यातलं हे PQRST हे जे आहे हे पाथ आपण काय काय शिकलोय? आपण एकदा क्विक रिपीट करू. सुरुवातीला काय शिकलोय? वॉक शिकलोय. हे काय वॉक काय असतं? व्हर्टायसेस एजेस. व्हर्टायसेस एजेसची सिक्वेन्स असते की ज्याचा एंड कशाने झालेला असतो? स्टार्ट आणि एंड व्हर्टायसेसने झालेला असतो. आणि जे मध्ये जे एजेस आहेत ते मागच्या आणि पुढच्या व्हर्टायसेसवर काय झाले पाहिजे? इन्सिडेंट झाले पाहिजे. ही डेफिनेशन आहे वॉकची. त्याच्यानंतर कशाची डेफिनेशन पाहिली आपण वॉक नंतर? पाथ. ट्रेलची पाहिली. Trail. ट्रेलची, त्याच्यानंतर पाथची पाहिली, Walk. त्याच्यानंतर सर्किट किंवा सायकलची पाहिली. ट्रेल म्हणजे काय? एज रिपीट नको व्हायला. व्हर्टायसेस झाले तरी चालतील. पाथ म्हणजे काय? एज पण रिपीट नको व्हायला आणि Vertices. व्हर्टायसेस पण नको रिपीट व्हायला. सायकल म्हणजे काय? फक्त टर्मिनल व्हर्टायसेस सोडून टर्मिनल वर्ड कोणतेच एज पण आणि व्हर्टायसेस पण काय नको व्हायला? रिपीट नको व्हायला. Repeat. आता पी काय आहे आधी मला सांगा. पी काय आहे? V1 to V2. हा, त्याच्यानंतर V2 to V3, V3 to V4, V4, V4 to V6, E11 मार्गे, V6, V6 to V6, V6, E13 मार्गे. त्याच्यानंतर V6 V8. to V8, E10 मार्गे. म्हणजे हा झाला P. आता हा वॉक आहे का? कारण आपण पाहिलं की ही सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होतात. म्हणजे एंडला काय आहेत? व्हर्टायसेस आहेत, ज्यामधले एजेस आहेत त्या इन्सिडेंट आहेत, वॉक आहे, बरोबर. पाथ आहे, सॉरी, त्याच्यानंतर ट्रेल आहे का? हो सर. कोणती एज रिपीट आहे. झाली का? तर नाही झाली. एकाच आलोय ना. ट्रेल आहे. पाथ आहे का? हो सर. पाथ आहे का? पाथ मध्ये एज पण नको रिपीट व्हायला आणि व्हर्टायसेस पण नको रिपीट व्हायला. आता पहा, तुम्ही इथं E6 ला आला, E6 वरून परत E6 ला आला ना. नाहीये नाहीये लक्षात आलं? E6 ला आला, इथं पहा, इथं E6 ला आला आणि पुन्हा E6 ला आला लूपने. त्याच्यामुळे हे काय नाहीये? पाथ नाही. सायकल असण्याचा प्रश्न आहे का? सर्किट. पहिल्यांदा एंड व्हर्टायसेस चेक करायचे. हा वॉक आहे. ओपन आहे का क्लोज आहे? ओपन. ओपन आहे. म्हणजे पीच झालं. व्हॉट अबाउट क्यू? क्यूचं काय आहे? V1 to V9. हा, त्याच्यानंतर V9 to V5 E6 मार्गे, नंतर V5 to V4 E5 मार्गे, त्याच्यानंतर V4 to V3 E3 मार्गे, हा, त्याच्यानंतर V3 to V5 E12 मार्गे. कुठं हे? V3 to V5, सॉरी, V3 to V5 E8 मार्गे.
हे आणि त्याच्यानंतर V5 to V6 E12 मार्गे. हा असं आलं. म्हणजे मी एकदा दुसऱ्या रंगाने दाखवतो. कसं आलो आपण? एकूण असा गेलो, रंग बदलला नाही. हे पहा, इथून असं गेलो, इथून काय केलं आपण? V5 असं गेलो, असं आलो. हे मार्ग. आता मला सांगा, हा P वॉक आहे का? तर आहे. कंडिशन सॅटिस्फाय होते. ओपन वॉक आहे का क्लोज वॉक आहे? ओपन. ओपन. ओपन आहे ना. इंड व्हर्टायसेस सेम आहे का? इथं V1 आणि V1 आहे का? नाही. हे आहे का पाथ? नाही. सॉरी, आधी ट्रेल आहे का? ट्रेल ट्रेल आहे. एज कोणतीच रिपीट नाही. त्याच्यानंतर पाथ आहे का? नाही. नाही. सायकल किंवा सर्किट आहे का? नाही. नाही. त्याच्यातलं कोणतं पाहायचं? एक मी सगळं नाही पाहणार. REST मधलं कोणतं पाहायचं? आपण V3 टी पाहू. टी किंवा एस कोणतं पाहायचं? टी. टी पाहू आपण. V3 to V8. V3 to V3 to V5 E8 मार्गे. त्याच्यानंतर V5 to V6 E12 मार्गे. त्याच्यानंतर V6 to V6 E13 मार्गे. त्याच्यानंतर V6 to V4 E11 मार्गे. त्याच्यानंतर V4 to V3 E3 मार्गे. हे आता मला सांगा, हा वॉक आहे? हो. आहे. कोणता आहे? क्लोज आहे का ओपन आहे? क्लोज. क्लोज आहे. त्याच्यानंतर ट्रेल आहे का? हो. कोणती एज रिपीट झाली? नाही झाली. नाही. त्याच्यानंतर पाथ आहे का? नाही सर. नाही का? व्हर्टेक्स रिपीट झालेत. कोणते? हे 2 व्हर्टेक्स रिपीट झालेत. नाही. सर्किट आहे का? किंवा सायकल नाही. आहे का? नाही. का? कारण व्हर्टेक्स. एंड व्हर्टायसेस रिपीट आहे, पण मध्ये आणखी एक व्हर्टायसेस आहे की जो काय झालाय? रिपीट झालाय V6. त्याच्यामुळे हे नाही. समजलं हे? ओके. हो सर. इथे दिलेले आहे. या नोट पाहू. नोट काय आहे? एव्हरी पाथ इज ओपन ट्रेल बट नॉट कॉन्व्हर्सली. एव्हरी पाथ काय असतो? ओपन ट्रेल असतो ना. ट्रेल म्हणलं तरी चालन, कारण पाथ मध्ये मग आपण नोट लिहिलेली. पाथ मध्ये काय असतं? नो व्हर्टेक्स, नो एज. आणि ट्रेल मध्ये काय असतं? एज रिपीट नको. नो एज, व्हर्टेक्स कॅन. रिपीट. व्हर्टेक्स असू शकतो. त्याच्यामुळे आता हे जर रिपीट नाही तर हे कंडिशन काय होते? सॅटिस्फाय. व्हर्टेक्स रिपीट व्हावं असं काही बंधनकारक नाही ना. नाही झालं तरी चांगलंच आहे ना. त्याच्यामुळं पाथ हा काय असतो? ट्रेल असतो. ओपन ट्रेल म्हणलं तरीही चालेल, पण कॉन्व्हर्सली नाही. ट्रेल हा काय नसतो? ओपन नसतो. कारण इथं काय होऊ शकतं? तुमचं व्हर्टेक्स रिपीट होऊ शकतो. त्याच्यानंतर टोटल नंबर ऑफ एजेस इन पाथ किंवा सर्किट काही असेल ते, त्याला काय म्हणायचं? लेंथ ऑफ दॅट पाथ किंवा सर्किट. पाथ असेल तर लेंथ ऑफ पाथ म्हणायचं, सर्किट असेल तर काय म्हणायचं? लेंथ ऑफ सर्किट म्हणायचं. मग याच्यात आपण आता सर्किट काढू. हे सर्किट आहे का? हो सर. नाही सर. नाही ना. नाही एक सर. V5 रिपीट नाही, झालाय. नाही. End व्हर्टायसेस. आपण काय करू? वेगळं काढू थोडस. हे आहे का? हो सर. हो सर. हे काय आहे? आहे. सर्किट. सर्किट. आता या सर्किटची लेंथ किती आहे? किती एजेस आहेत? तर पहा, इथं 1, 2, 8. 3, इथे काय आहे ना? 4, 5, 6, 7 आणि
8 म्हणजे या सर्किटची लेंथ आठ. किती झाली 8. त्याच्यानंतर एव्हरी सर्किट हे काय असतं ट्रेल असतं बट कॉन्व्हर्सली नॉट ट्रू कारण सर्किट मध्ये फक्त आणि फक्त काय रिपीट होतं व्हर्टेक्सच रिपीट होतं Terminal. टर्मिनल बाकी कोणतेच रिपीट होत नाही ट्रेल मध्ये व्हर्टेक्स रिपीट व्हायला चान्स एकापेक्षा जास्त होऊ शकतात ट्रेल मध्ये एकापेक्षा जास्त होऊ शकतात मात्र सर्किट मध्ये नाही होऊ शकत ना चौथी काय आहे नोट पाथ V1 E1 V2 E2 VK असा जर असेल तर त्याला V1 VK पाथ डिनोट करतात कसं डिनोट करतात V1 VK पाथ दोघांचे टर्मिनल वाटायचे असल्याचे काय असतील ते आणि पाचवी नोट काय इन अ ग्राफ जी वॉक पाथ ट्रेल सर्किट हे सगळे काय असतात सबग्राफ असतात हे सगळे काय असतात सबग्राफ असतात जी चे